प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीचा गड राखलेला आहे। डोंबिवली भाजपच्या तिसऱ्या नगरसेवकाचा बिनविरोध निवड झालाय। डोंबिवली प्रभाग 26B मधून रंजना मितेश पेणकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे। या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा रवींद्र चव्हाण निवडून आले होते। भाजपच्या रेखा चौधरी यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड। कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 मधून बिनविरोध निवड झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश आलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला ज्या वेळेला ही माहिती मिळाली की तुम्ही बिनविरोध झालेत, काय तुमच्या भावना आहेत? जय श्रीराम। खरंच हा ईश्वरीय विजय आहे आणि हिंदुत्वाचा विजय आहे। आताच मला मीडिया कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली। भाजपच्या आसावरी नवरे यांची प्रभाग क्रमांक 26क मधून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। पनवेल मनपात भाजपच्या नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली। नितीन पाटलांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली। प्रभाग क्रमांक 18B मधून नितीन पाटलांची निवड झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। भाजपचे 2 उमेदवार कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध आले। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उमेदवारांसोबत संवाद साधलाय। रेखाताई आहेत, दोघ जण बोलतात। आपली रेखाताई आपली विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची कार्यकर्ती आणि आपली महिला आघाडीची अध्यक्ष होती, बिनविरोध झाली। आणि नवरेताई या सुद्धा डोंबिवलीमधून त्या ठिकाणी त्याही बिनविरोध झाल्या। त्या संघाचं घर नवरे पूर्ण फॅमिली सगळं दोन्हीच्या दोन्ही या बिनविरोध झाल्या। धन्यवाद जय श्रीराम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जय श्रीराम।